थोडं बघा. बघा, जेव्हा आपण इकॉनॉमीचे प्रश्न हे डील करतो, ओके, स्पेशली लक्षात ठेवायचं कंबाईन मध्ये आणि राज्यसेवा पूर्व पण म्हणा, दोन्हीमध्ये काही प्रॉब्लेम नाही. तर त्यामध्ये जो 2024 पॅटर्न आहे, 24 म्हणजे तो प्युअर पॅटर्न आहे, प्युअर. मी दोन्ही प्री बद्दल बोलत आहो, म्हणजे मी इकॉनॉमी सेक्शन बद्दल बोलत आहो. मग ते राज्यसेवा घ्या की म्हणजे कंबाईन घ्या, बरोबर नाही का? त्यात काय उडालं माहितीये का, आपला इकॉनॉमी आणि पॉलिटी पण, बरोबर, काही प्रमाणात जॉग्राफी पण. तसं आठवते का तुम्हाला गडचिरोलीचं सुरतगड ते एक स्टील प्लांट विचारला होता जॉग्राफीमध्ये, किंवा एक बघितले असेल तर लक्षात येते. मला सांगा किती जास्त चर्चेमध्ये होतं, विषय कळला का? गडचिरोलीला आपण स्टील हब बनवणार आहोत. फॉर युअर काइंडली इन्फॉर्मेशन, आज तुम्हाला माहित असेल हिंगोलीच्या वसमत इथे आपण हळद केंद्र स्थापन करत आहोत, जे केंद्राचं सेंटर आहे, बरोबर. जर त्यानं प्रश्न विचारला की बाबा पुढीलपैकी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक हळद कोण्या जिल्ह्यामध्ये तयार होते, मग तुम्ही जिल्ह्यानुसार उत्पादन वाचाल का? जिल्ह्यानुसार उत्पादन पाठ कराल का? नाही, तो न्यूज मध्ये असते. इज दॅट क्लिअर? हा नवीन पॅटर्न आहे 2024चा, 24 नंतरचा. म्हणून बघा ना, आजकाल एमपीएससी क्षेत्रामध्ये कोणताही एज्युकेटर हा शब्द उच्चारत नाही. कोणता? न्यूजपेपरमध्ये वेळ वाया घालवू नका. का नाही उच्चारत? कारण 24च्या पेपरमध्ये नाकातोंडात पाणी टाकलं ना आयोगानं. बरोबर तीच चुकीनं पकडली की पोरं न्यूजपेपर वाचत नाही. एक काम कर, न्यूजपेपर बेसवर प्रश्न विचार या पोरांना, लगेच गार होऊन जाते. आणि म्हणून जे पोरं रेग्युलर न्यूज पेपर वाचतात, मी वारंवार एक वाक्य म्हणतो, हे मार्क घेणारे, हे एवढे मार्क घेणारे, मला सांगा हे आदिमानव आहे का? हे विद्यार्थीच आहे ना, हे आहे ना, स्टुडंटच आहे ना हे. मग याचा अर्थ प्रॉब्लेम कुठं चालला की तुमचे रिझल्ट येऊन नाही राहिले. त्यासाठी काही काही ज्या प्रथा परंपरा आहे, बरोबर, त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघणं अत्यंत काय गरजेचं आहे. त्यातली ही एक प्रथा आहे. कोणती? इको, पॉलिटी आणि जॉग्राफी. करंट अफेअर तर आहेच, याला काय करणे? न्यूजपेपर. आणि व्यक्तिमत्वासाठी पण न्यूजपेपर आवश्यक आहे ना. अधिकारी बनायला चालला आणि याला यमन मध्ये त्या महिलेच्या फाशीचा मॅटर काय तेच माहित नाही, आणि तरी म्हणते कॉन्फिडेंटली, कळलं का इथपर्यंत? XYZ खाली STI. तसं होत नाही, बरोबर इथपर्यंत. तर स्पर्धा परीक्षा थोडी कठीण आहे, म्हणून तर गावामध्ये पास झाल्यानंतर रॅली निघते ना आपली. अरे कळलं का रे? तर म्हणून न्यूजपेपरला थोडं काय करा, व्यवस्थितपणे करा. कळलं कसं? बघा, एक तर इकोला लागते, पॉलिटीला लागते, याला तर कोर लागते, आणि काही प्रमाणामध्ये कशाला? जॉग्राफीला. मी ते पुरस्कार वगैरे बोलत नाही, ते तर वेगळा सेगमेंट राहिला. तसं उदाहरणार्थ आपल्या इकॉनॉमिक्सला कशा प्रकारे लागते हे एक वेळा आपण समजून घेण्याचा काय करू प्रयत्न. काढण्यात एक वेळा कशा प्रकारे लागते हे समजून घेण्याचा एक वेळा काय करू प्रयत्न. चला बघा, आता पहिल्याच लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे इकॉनॉमीचं स्वरूप काय, पहिल्याच दिवशी शिकवलं. विषय कळला का? जर लक्षात येत नसेल, दॅट इज युअर फेल्युअर. महागाई तीव्र घसरण म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट आहे. महागाई कमी होणे पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. परंतु पण कमकुवत मागणीबद्दलची काय चिंता. किती लोकांना समजलं? हात वर करा. समझने वाले को इशारा कॉपी. इशारा कॉपी येते ना रील मध्ये. इशा कळलं? हा इकॉनॉमिक्स आहे. तुम्ही उत्तर शोधता पुस्तकातून, बरोबर. आयोग प्रश्न विचारते दुसरीकडून. जर मागणी कमकुवत असेल तर मला सांगा उत्पादनाला चालना मिळेल का? म्हणजे उत्पादन काय कमी. उत्पादन कशाचं? वस्तू आणि सेवेचं. जर उत्पादन कमी तर अर्थव्यवस्थेमध्ये काय कमी? रोजगार. आणि जर रोजगार कमी तर अगेन मागणी काय होईल? कमी. आणि जर हे चक्र काय झालं? स्लो झालं तर अल्टिमेटली याचा परिणाम हा कशावर पडेल? ग्रोथवर. दॅट इज अ अंडरस्टँडिंग ऑफ इकॉनॉमी.
हे ज्याला कळलं समजून घ्यायचं 10 मार्क क्रॉस झाले. किती मार्क? 10. महागाई तीव्र घसरण चांगली गोष्ट आहे, पण तो मागणी पण कमी झाली ना. आणि म्हणून तुम्हाला माहित असेल की आपण काय शिकलो होतो का पुढे घेणार आहोत आपण की महागाईचा दर हा स्थिर नसावा, महागाई सतत वाढत नसावी, महागाई सतत कमी होत नसावी, ती काय पाहिजे? कमी जास्त. काय पाहिजे? कमी जास्त. आणि म्हणून आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल की महागाईची दिशा ही पुढील पैकी कुठली अर्थव्यवस्थेला उपयुक्त असते? सरळ, नागमोडी, सरळ की नागमोडी? नागमोडी. कळीपर्यंत ती काय पाहिजे? कमी जास्त. जसं त्यांना प्रश्न विचारला होता, राष्ट्रीय उत्पन्न ही कशी संकल्पना आहे? कशी आहे? प्रवाही. कळलं इथपर्यंत? तर या तऱ्हेनं या प्रकारे न्यूजपेपर आपल्याला काय करायचं आहे? कोरिलेट करायचा आहे. समजलं इथपर्यंत? हा, हे पहिली गोष्ट. दुसरं बघा, हळूच. कसं बघायचं? हळूच. PLFS, PLFS याला पॅरियोडिक, PLFS याला पॅरियोडिक लेबर फोर्स काय म्हणतात? सर्वे. बरोबर? कंबाईनच्या पोरांनी व्यवस्थितपणे ऐका, कारण कसं होते माहितीये का, आपण थोडं म्हणजे ते ना सावन के अंधे को हरा हरा दिखता है, आपल्याला वाटते कंबाईन आहे म्हणजे असंच आहे. असं नाही. प्रॉब्लेम पेपरचा नाही, प्रॉब्लेम त्या राज्यसेवेच्या येणाऱ्या पोरांचा आहे जे कंबाईनचे पेपर देतात. पॅरियोडिक लेबर फोर्स सर्वे आहे. हा काय आहे? तर हा दर महिन्याला निघणारा भारताच्या बेरोजगारी बद्दलचा काय आहे? डाटा आहे. हा काय निघतो? दर महिन्याला पॅरियोडिक लेबर फोर्स सर्वे दर महिन्याला निघणार आहे हा. कळलीपर्यंत? म्हणजे जसं उदाहरणार्थ आपण गरिबीचे आकडे कशामधनं करतो? रंगराजन कमिटी, तेंडुलकर कमिटी करतो ना, तसं बेरोजगारी संदर्भात आकडे आणि याच्यावर आयोगाचा प्रश्न पण आहे. कंबाईन मेन्स 2023 कशावर? कंबाईन मेन्स 2000 कितीवर? 23 वर. शब्द वापरा, पॅरियोडिक लेबर फोर्स सर्वे. चला कळली इथपर्यंत? ओके. PFLS हा काय म्हणजे, आणि त्यानं काय केलं आहे तर कोण्या महिन्याची, कोण्या महिन्याचा? तर त्यानं बघा जून महिन्याची काय प्रसिद्ध केली आहे? आकडेवारी. मग ही आकडेवारी सर दर महिन्याची कामाची आहे का? दर महिन्याची आकडेवारी कामाची नाही, परंतु तुला जो एक फॉल्ट आहे डोक्यात, कोणता? सर मला इकॉनॉमीची आकडेवारी लक्षात राहत नाही, तर केव्हाही लक्षात ठेवायचं बेरोजगारी दर हा 5.5 ते 6.5 या दरम्यान खेळत असतो. म्हणजे आकडेवारी जरी माहित नसेल तरी पेपरमध्ये या आकड्याच्या साहाय्यानं तू उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. यालाच म्हणतात बाबू एलिमिनेशन. कळलं का? याला काय म्हणतात? एलिमिनेशन. बरोबर नाही का? नाही आपण एलिमिनेशन म्हणजे काय समजलो? विदाउट रीडिंग आन्सर कसं काढायचं, त्याला नापास होण्याचा महामंत्र म्हणतात. कळलं का? त्यामुळे जरा आकडेवारी बघून घेऊ आपण. जून महिन्यामध्ये बेरोजगारी दर किती? 5.6. चला कळलीपर्यंत? कुठलं मंत्रालय? सांख्यिकी आणि कार्यक्रम क्रियान्वयन मंत्रालय. चला कळलं? पॅरियोडिक लेबर फोर्स काय? सर्वे. बरोबर? हा या वर्षीपासनं दर महिने यायला काय झाला? हा सुरुवात झाला. 23चा PYQ जर बघितला ऑनलाईन वाले खाली स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, हा प्रश्न जो होता हा याच्यावरच होता, PFLS वर. ठीक आहे? मी काय बोललो तुम्हाला? मी बोललो 0 वरून 5 वर कोणी पण जाते, 7 वरून जे आपण 14 पर्यंत जायचं इकॉनॉमिक्स मध्ये, तेव्हा तुम्हाला हा फ्रंट काय करायचा आहे? ओपन. चला कळलं? एनी प्रॉब्लेम? ऑनलाईन वाल्यांनी व्यवस्थितपणे या प्रकारे करायचा प्रयत्न करायचा. बेसिक इकॉनॉमीच्या लेक्चरमध्ये मी न्यूजपेपर या पद्धतीने घेत असतो, तुम्ही काळजी नसावी. विषय कळली इथपर्यंत? चला आजच्या ठळक बातम्या इथंच संपल्या.